नमस्कार मंडळी, मी जौहरची स्नेहा. तर मंडळी सकाळी दुकानात आली. पहिलं तर आपले छोटे छोटे डॉग्स आहेत त्यांना बिस्किटे टाकली आणि एक आपला डॉग आहे त्याच्यातला हा ब्लॅक कलरचा दिसतोय ना, त्याला इन्फेक्शन झालं होतं म्हणून त्याच्या अंगावर थोडीशी पावडर टाकली. मग सगळ्यांना बिस्किटं वगैरे टाकले आणि ध्रुवी स्कूलमध्ये जायला खूप रडते. मग ती आली होती दुकानामध्ये, मग तिला घेऊन गेली स्कूलमध्ये, तिला सोडलं आणि परत मी आली होती मेडिकलमध्ये. थोडं लक्कीच्या पायाला इन्फेक्शन झालं होतं, मग त्याच्यासाठी जरा स्प्रे घेतला हा. मग नंतर आली होती इथे किराणा दुकानामध्ये, इथून थोडं सामान घ्यायचं होतं. मग गणेश काकांकडे आली आणि आज स्पेशल माझी आवडती इडली नाश्त्याला बनवली होती आणि ही चटणी मस्त बनवली होती. आणि आपला डोस्याचा पॅन आहे तो खराब झाला होता म्हणून कविताताईंनी स्पेशल तव्यावर डोसा बनवायला घेतला होता आणि फुल दब्बाके मस्त नाश्ता केला. आणि संध्याकाळी मस्त पावसाचं वातावरण झालं होतं, थंडगार. मग आम्ही बनवल्या होत्या शेवया आणि इथे ध्रुवी रडत होती कारण तिने गरम गरम शेवया तोंडात टाकल्या होत्या. नंतर आले होते आपले बेडप्याचे पाहुणे मंडळी, म्हणजेच आमच्या अंजुताई वगैरे आल्या होत्या. मग काय इथं पोरींनाही खूप आनंद झाला आणि ताई ते आले का आम्हालाही खूप मस्त वाटतं. मस्त गप्पा वगैरे इथे आमच्या चालल्या होत्या. मग संध्याकाळचा मस्त तंजीम काकांकडून त्यांच्यासाठी गरमागरम आम्ही नाश्ता मागवला. तो नाश्ता इथं निवांत गप्पांसोबत बसून केला. नंतर जेवणाचा टाईम झाला, मग मस्त त्यांना जेवायला वगैरे दिला. आज काही साधंच बनवलं होतं आम्ही, साधारण असा चिकन पुलाव बनवला होता. मस्त ते जेवले वगैरे, मग ते निघाले घरी जाण्यासाठी. मग संध्याकाळचा टाईम होता, मस्त निवांत आम्ही सगळे इथे बाहेर गप्पा मारत बसलो होतो आणि हे आमच्या एरियातल्या मंडळी आहेत. तर मंडळी असा होता आजचा दिवस. चला बाय.